मी एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा पोरगा आहे आणि काही वर्षांपूर्वीच माय बापानं आत्महत्या करून टाकली. तेव्हापासून घरची सर्व जबाबदारी माझ्यावरच. हा म्हणजे आहे ना, 1.5 एकर शेती आहे आमच्याजवळ आणि त्यातच राबून आम्ही आमचं पोट भरतोय सध्या तरी. म्हणजे कर्जाचं ओझं तर एवढं झालंय ना की म्हणजे भरायचं नाव जरी काढलं ना तरी डायरेक्ट म्हणजे असं वाटतं की कोणीतरी जीव घेऊन टाकीन बुवा आपला डायरेक्ट. पीक विमा तर काही वेळेवर भेटला नाही आणि ते मिळवण्यासाठी वेगवेगळे काय पात्या कराव्याच लागल्या. मोठमोठ्या अधिकाऱ्यांना पैसे देणं, हातपाय जोडणं, डोकं ठेवणं त्यांच्या पायावर. तेव्हा थोडीफार रक्कम भेटली. त्यानंतर काही नाही म्हणजे वाटायचं मला बी की गण शिकू बुवा, मी बी मोठा शिकीन, काहीतरी अजून मोठा माणूस होईन, चांगली नोकरी लागेन. कोणाला नाही वाटत ना की आपला परिवार खुशी राहायला पाहिजे, पैसे बिशे यायला पाहिजे. पण शिक्षणाला बी नाही परवडत खर्च. आई सांगावं तिला सहन होत नाही, पाहिलं जात नाही तिच्याकडनं. घरचे कामं करते शेतात, आता तर दुसऱ्याच्या शेतात बी जायला लागली 100-200 रुपया रोजानं. महागाई तर दुनियाभरची वाढली आहे. सिलेंडर सुद्धा परवडत नाही आम्हाला, अशी परिस्थिती. आणि जर चुल्यावर स्वयंपाक करायचा म्हटलं तर त्याचा धुराचा त्रास होतो आईला, दिवसभर खोकलत असते. कर्जाचा जर विषय निघाला ना तर रात्र झोप लागत नाही बरं. म्हणजे बापाचा चेहरा डोळ्यासमोर दिसतो कधी कधी. गण मोठं स्वप्न होतं माझ्या बापाचं की मी मोठा माणूस होईन बुवा.